राम राम. हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अवर कपशप वर्ल्ड. 22 जानेवारी गणेश जयंती येते. तुम्ही बघितलं असेलच ना कॅलेंडरमध्ये. मग अनेकांना असा प्रश्न पडतो की भाद्रपद मध्ये आपण गणपती उत्सव साजरा करतो, मग आता माघ महिन्यात परत कशी काय गणेश जयंती? तर त्याचबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर बाप्पांनी अनेक वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत, वेगवेगळ्या राक्षसांना मारण्यासाठी किंवा वध करण्यासाठी, जेणेकरून आपलं प्रोटेक्शन व्हावं, कारण ते विघ्नहर्ता आहेत. तर त्यांनी घेतलेल्या अवतारांपैकी सगळ्यात महत्त्वाचे 3 अवतार मानले जातात. एक म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये आपण जे गणेश चतुर्थी किंवा गणेश उत्सव साजरा करतो तो जन्मदिवस. दुसरा म्हणजे वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला एक गणपती बाप्पांचा जन्मदिवस साजरा केला जातो. आणि तिसरा म्हणजे माघ महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी गणेश जन्म साजरा केला जातो, जो आता 22 तारखेला येतोय. या मागची गोष्ट काय आहे तर स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे की नरांतक आणि देवांतक नावाचे 2 राक्षस होते. त्यांनी सगळीकडे हाहाकार माजवला होता, सगळ्यांना त्रास देत होते. म्हणून त्यांचा वध करण्यासाठी कश्यप ऋषींच्या पोटी बाप्पांनी जन्म घेतला, अवतार घेतला असं आपण म्हणू शकतो. त्याचं नाव महोत्कट विनायक असे ठेवले गेले, ज्या अवताराने पुढे जाऊन या राक्षसांचा संहार केला आणि आपल्या सगळ्यांना वाचवलं. तर हा जो अवतार आहे तो माघ महिन्याच्या चतुर्थीला जन्माला आला, म्हणून यावेळी गणेश जयंती साजरी केली जाते. याला वरद चतुर्थी असेही म्हणतात, शिवाय माघ विनायक चतुर्थी असेही म्हणतात. आणि तुम्हाला माहितीच आहे की बाप्पांचा जन्मदिवस किंवा आपल्या बाप्पांचा कुठलाही सण असेल की आपण अगदी आठवणीने त्यांच्या आवडीच्या मोदकाचं नैवेद्य दाखवतो. पण या जयंतीला मोदकांच्या ऐवजी तिळगुळांच्या लाडूचा नैवेद्य आपण दाखवू शकतो, कारण तिळगुळांचे लाडू सुद्धा बाप्पांना खूप प्रिय आहेत. आणि माघ महिन्यामध्ये सूर्याची आराधना असल्यामुळे आणि आपल्या आरोग्यासाठी आपण आधी जाणून घेतलेलं आहेच की तीळ आणि गुळाचं किती महत्व आहे. त्यामुळे आठवणीने तुम्ही यावर्षी माघ चतुर्थी कशी साजरी करताय हे आम्हाला कळवा. आणि तुमच्याकडे असतं का काही माघ जयंतीला तेही कळवा. यावेळी आठवणीने तिळगुळाच्या लाडूचाच नैवेद्य दाखवा. तर ही माहिती तुम्हाला आधी माहिती होती का आणि कशी वाटली हे आठवणीने कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा वेगवेगळ्या माहितींसाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि सगळ्यांना शेअर सुद्धा करा. तोपर्यंत थँक्यू. लवकरच भेटू.